नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाहतर बार्टी टार्टी आरती सारथी आणि महाज्योती ॲन्सर की आपली आलेली होती आणि गेली पण. म्हणजे 9 तारीखच्या 5 वाजेपर्यंत आपण आपले मार्क्स चेक करू शकत होतो. सर्वांनी ते बघितलेलेच असेल आपले मार्क्स. ठीक आहे. आता मार्क्स बघितल्यानंतर सर्वात जास्त डाऊट हाच असणार की भैया आमचा रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आपलं नॉर्मलायझेशन काय विषय, बऱ्याचशा मुलांना समजत नाही नॉर्मलायझेशन काय आहे, नॉर्मलायझेशन काय होतं आहे. ठीक आहे. तर मी हा कन्सेप्ट तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगणार आहे आणि आमची पुढील प्रोसेस कशी असू शकते. ठीक आहे. रिझल्ट लागल्यानंतर काय काय तुमचं स्टायपंड मिळेपर्यंत तुमची काय प्रोसेस असते आणि सर्वात मेन डाऊट म्हणजे रिझल्टपेक्षा बी की कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकते. आता 2 व्हिडिओ टाकलेच मी, 10-20 हजार जणांनी बघितलेत ते. त्यावरती कंटिन्यू हाच डाऊट आहे की सर 53 मार्क आहे, सर 80 मार्क, सर 70 मार्क आहे, होईल का नाही होईल का, काय चान्स आहे. तर एवढं आपण काय म्हणता येईल त्याला की एवढा विचार करून फायदा नाही सर कारण की मी मागचा व्हिडिओ स्पेशल कट ऑफवर बनवला होता आणि व्यवस्थित तुम्हाला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या कट ऑफचं काय. ठीक आहे. आज एक लास्ट सांगून देतो मी कट ऑफचा काय विषय असणार आहे आणि बार्टीबद्दल जे बरेचसे तुमचे डाऊट येत असतील व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा. बरेचसे छोटे मोठे सर्व डाऊट तुमचे क्लिअर होत जातील. ठीक आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. सॉरी. सर्वात आधी तुमचं रिझल्ट कधीपर्यंत लागू शकते सर आमचा. ठीक आहे. तर मागच्या वर्षीचं आपण जर प्रोसेस बघितली 23 आणि 2023-24ची, तर रिझल्ट आपली जी रिस्पॉन्स शीट होती म्हणजे आपली ॲन्सर की होती, ॲन्सर की आल्यापासून म्हणजे ॲन्सर की जी आपलं शेवटची तारीख असते ॲन्सर की बघायची म्हणजे आपली जी 9 तारीख होती त्याच्यापासून जवळपास 20 दिवसानंतर 20 ते 25 दिवस म्हणते पोरं, कारण की मागची प्रोसेस थोडी लेट होती. लेट म्हणजे की बरेचसे पोरं म्हणते की 1 महिना लागला होता रिझल्ट यायला, तर आपण तेवढं नाही पकडून चाला. कोणी म्हणते 15 ते 20 दिवस लागले होते. तर एक एक्सपेक्टेड जर आपण पकडलं, सगळ्यात मेन गोष्ट ही आहे की तुमचं रिझल्ट कधीपर्यंत लागणार हे कोणाला माहीत नाही. हे जे सगळे सांगत आहे एक फक्त अंदाज आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त अशा डेटवर डिपेंड राहू नका तुम्ही. सर्वात मेन काम तुमचं, तुम्ही पेपर दिला आहे, आता तुम्हाला टेन्शन घेऊन फायदाच नाही ना की कधी तुमचा रिझल्ट लागणार आहे, कधी आमच्या काय गोष्टी आहे लागू नाही लागणार. समजू शकतो मी की असते माणसाला एक्सपेक्टेशन की आमचं आता चांगले मार्क्स आहे, कधीपर्यंत रिझल्ट लागणार, आम्हाला पैसे काय ते सगळ्या गोष्टी समजू शकतो मी. पण जास्त बी असं हे करून फायदा नाही तुमचा की सर आमचा रिझल्टच कधी लागणार आहे, इकडे तिकडे व्हिडिओ पण तुमचा टाईम जास्त वेस्ट करू नका. ठीक आहे. एक एक्सपेक्टेड जर सांगायचं झालं की तुमचा रिझल्ट कधी लागू शकते, तर आजची 9 तारीख झाली. 9 तारीखला आजची म्हणजे 9 तारीखला तुमचं ॲन्सर कीचं पोर्टल बंद झालं. त्याच्यानंतर तुमचा रिझल्ट येण्याचे जास्त चान्स असतील 15 ते 20 तारीखच्या दरम्यान. ठीक आहे. नाहीतर जर 100% जर म्हणायचं झालं तर तुमचं ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत एनी हाऊ तुमचे रिझल्ट लागणार आहे. रिझल्ट म्हणजे काय काय लागतं सर आमचं, रिझल्टमध्ये तुमचे मार्क्समध्ये जर नॉर्मलायझेशन काउंट झालं, नॉर्मलायझेशन काय असतं सांगतोच मी पुढं. नॉर्मलायझेशन काउंट झालं तर तुमचे मार्क्स किती वाढले, तुमचं रिझल्टमध्ये तुमचे मार्क्स समजणार आहे. आणि ज्या पोस्ट असतील म्हणजे पोलीस भरतीचा किती कट ऑफ लागला, बऱ्याचशा मुलांनी मल्टिपल चॉईस भरले असेल, पोलीस भरती, ग्रुप बी, ग्रुप सी, आपली MPSCची, राज्यसेवा, UPSC सर्व गोष्टी, तर सर्वांचा कट ऑफ लागते सर भैया की पोलीस भरतीचा 54वर लागला, MPSCचा 58वर लागला, असे कट ऑफ लागतात. आणि आपल्याला आपले मार्क समजतात पोलीस भरतीमध्ये किती मार्क होते आणि याच्यात किती होते. त्याच्यामुळे आपल्याला समजते की आपण कशासाठी क्वालिफाय झालेलो आहोत. हे असा रिझल्ट असते आपला. ठीक आहे. तर रिझल्टचं समजलं तुम्हाला, ऑक्टोबरच्या एंडिंगपर्यंत तुमचा एनी हाऊ रिझल्ट लागणार आहे. ठीक आहे. तर रिझल्टचा डाऊट इथं सोडून द्या तुम्ही. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात मेन येते की नॉर्मलायझेशन काय असते. ठीक आहे. नॉर्मलायझेशन आधीच्या व्हिडिओत बी सांगितलं मी. थोडक्यात सांगायचं झालं तर नॉर्मलायझेशन असा कन्सेप्ट असते की आता पकडून झाला पोलीस भरतीचे एक्झाम झाले 2 दिवस, 26 आणि 27 तारखेला पोलीस भरतीचा एक्झाम झालेला होता. ज्यांनी दिला त्याला माहिती असेल भैया की 26 आणि 27 एका दिवसाला 3 शिफ्ट होत्या तुमच्या, सकाळ दुपार संध्याकाळ अशा 3 शिफ्ट होत्या. म्हणजे तुमचे 26चे 3 पेपर आणि 27चे 3 पेपर, तर 6 पेपर झाले पोलीस भरतीचे टोटल. तर 6चे 6 पेपर काही सेम टू सेम क्वेश्चन नव्हते आणि क्वेश्चन असे मागे पुढे म्हणजे सफल ते बी नव्हतं. क्वेश्चन वेगवेगळे असतात की पेपर सेट वेगळे असतात. कोणता पेपर सोपा असू शकते, कोणता पेपर अवघड असू शकते, हे तुम्ही समजू शकता. कारण की सर्व पेपर काही सेम लेवलचे ते काढू शकत नाहीत. त्याच्यामुळे काय होते की पोरांना, जे पोरं हुशार असतात,
ठीक आहे. पॉसिबिलिटी अशी होती हुशार पोरांना जर अवघड पेपर आला, जे पोलीस भरतीमध्ये 85 प्लस असे पोरं मार्क घेत होते, 90च्या जवळपास मार्क घेत होते, त्या पोरांना जर पेपर हार्ड आला आणि ते 60 ते 65मध्ये ते त्यांचे मार्क आलेत. ठीक आहे. म्हणजे जर पेपर हार्ड आला तर नुकसान आपलं होते, आणि ज्याचा अभ्यास नाही जास्त त्याला पेपर सोपा आला आणि त्याला बी 65 मार्क, आणि ज्याला चांगला अभ्यास होता त्याला बी 65 मार्क. तर मग हे कुठं ना कुठं अन्याय होतं ना, ज्या पोरांनी अभ्यास केला, जे पोर हुशार आहे. त्याच्यामुळे हा नॉर्मलायझेशनचा कन्सेप्ट असते की 6 शिफ्ट असतात ना आपल्या, जेवढे पेपर झाले 6 शिफ्टचं ॲव्हरेज काढते प्रत्येक पेपराचं, की ह्या पेपरामध्ये मुलांना किती ॲव्हरेज मार्क्स आहेत. तर कोणत्या पेपरमध्ये 60 असू शकतात, कोणत्या पेपरमध्ये 58, कोणत्या पेपरमध्ये 55. तर ते काय करतात, जे 55 मार्क आहे म्हणजे सगळ्यात कमी मार्क, म्हणजे पेपर हार्ड होता यांचा, त्याच्यामुळे जे 55 मार्कवाले पोरं आहे त्यांना 5 मार्क काय म्हणतात त्याला वाढवून त्याचे 60 मार्क करण्यात येतात. असा एक कन्सेप्ट असते नॉर्मलायझेशन. सरळ तुमचे मार्क वाढतात नॉर्मलायझेशनमध्ये. ठीक आहे. तर बार्टीमध्ये असं, बार्टी आपली एक्झाम काय अशी जास्त मोठी नाही आहे, तर याच्यात होऊ शकतोय का नाही, मागच्या वर्षी झाला आहे का नाही. आता विषय असा आहे की जे बार्टी आहे त्यांनी अशा गोष्टी आपल्यापुढं परस्पर जास्त गोष्टी ठेवलेल्या नाहीत, की आम्ही तुमचं नॉर्मलायझेशन करू, की तुमच्या जागा किती होत्या, जास्त गोष्टी नाही आहेत भरतीबद्दल. त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन होईल नाही होणार सांगणं अवघड आहे. परत तुमचं कट ऑफबद्दल सांगायचं झालं, ह्या गोष्टी ते चुकी बार्टीची की त्यांनी आपल्या पुढं त्या गोष्टी ठेवलेल्या नाहीत. तरी तुमचं नॉर्मलायझेशनचे चान्सेस जास्त आहेत, कारण की पेपर तुम्ही स्वतः दिलेले पेपर मागच्या वर्षीच्या कम्पेअरमध्ये ह्या वर्षी पेपर जास्त अवघड बी आलेत. पॅटर्न बी लय चेंज होता पॅटर्नमध्ये, आणि पेपरमध्ये अपडाऊन पाहायला मिळालेत जास्त. पोलीस भरतीचं मी स्वतः बघितलं होता की एक पेपर एवढा सोपा आणि एक पेपर एवढा अवघड, त्याच्यामुळे विद्यार्थ्याचा भैया लॉस होते तिथं. त्याच्यामुळे तिथं नॉर्मलायझेशन एनी हाऊ ते करतीलच, आणि नाही झालं तर ते आपला नुकसान होऊ शकते ज्या पोराचं, ज्या पोरं हुशार होते त्याचा. ठीक आहे. तर आपण पकडून चालू नॉर्मलायझेशन होऊ शकते. आता शेवटी ते बार्टीवरतीच आहे, ते करते नाही करत. नॉर्मलायझेशन झाल्यावर तुमचे जे आता तुम्ही मार्क्स सध्या कॅल्क्युलेट करेल असेल की आमचे 68 मार्क भरते, 67 मार्क भरते. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल तुमचे ते बार्टी असं सांगणार नाही की तुमचे वाढले, की ते डायरेक्ट तुम्हाला तुमचं मार्क सांगणार आहे सीधा. सपोज तुमचे 65 मार्क होते, तुम्हाला सांगेन की तुम्हाला 70 मार्क्स आले, म्हणजे तुमचे 5 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढले, असं तो कन्सेप्ट असते. ठीक आहे. तर नॉर्मलायझेशन आय थिंक तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे. आता याच्यानंतरचा डाऊट येते पुढची प्रोसेस काय असते. सगळ्यात मेन म्हणजे आता एवढं पुढच्या प्रोसेसचा ताण घेऊन फायदा नाही आत्ताच. जेव्हा तुमचा रिझल्ट लागेल त्याच्यानंतर मी स्वतः आपल्या चॅनलवरती टाकूनच देणार आहे की पुढचा काय प्रोसेस असणार. ते आतापासून जर तुम्ही टेन्शन घेतलं डॉक्युमेंट काय लागेल, हे काय लागेल, तर व्यर्थ आहे. ते एवढं जास्त ताण घेऊ नका. तरी एक तुम्हाला डायरेक्शन असलं पाहिजे, अंदाज असलाच पाहिजे. त्यासाठी मी सांगते की पुढील प्रोसेस कशी आहे. तुमचा रिझल्ट लागला, रिझल्टनंतर तुम्हाला तुमचं जे पोर्टल असन बार्टीचं, जिथे तुम्ही ती रिस्पॉन्स शीट पाहिली, तसंच तिथे एक लिंक येणार आहे की तुम्ही इन्स्टिट्यूट कोणतं भरायचं. तर तुमचा जो जिल्हा असन, तुम्हाला जे वाटत असन ते सांगेनच मी नंतर, कुठं बार्टीचे इन्स्टिट्यूट आहे, काय गोष्टी सगळं. त्याच्यासाठी भैया तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सगळे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ठीक आहे, टायमानुसार. तर रिझल्ट लागल्यानंतर तुमचं काय प्रोसेस असते की इन्स्टिट्यूटला तुम्हाला इन्स्टिट्यूटचा प्रिफरन्स भरायचा. ठीक आहे. तुम्हाला त्याच्यानंतर जे फर्स्ट प्रिफरन्स असेल, जे फर्स्ट प्रिफरन्स भेटलं तुम्हाला ते घ्यावंच लागेल. ठीक आहे. आणि एक डाऊट असा बी नाही होता विद्यार्थ्याचा की आपण मल्टिपल चॉईसेस भरले. सपोज UPSCचा पण पेपर दिला मुलांनी, MPSCचा, ग्रुप बी, ग्रुप C, राज्यसेवाचा पण दिला, बँकिंग, पोलीस भरतीचा बी दिला. ठीक आहे. तर तुम्ही क्वालिफाय झाले UPSC बीसाठी आणि पोलीस भरती बीसाठी, आणि तुम्हाला वाटलं की आता UPSCमध्ये जास्त पैसे वाटवले, 13,000 रुपये महिना, तर आपण UPSCचे पैसे घेऊन टाकावं. ठीक आहे. UPSC तुम्ही घेऊ शकता, काय विषय नाही. परंतु पुढच्या याच्यानंतर तुम्ही बार्टीचा एक पण लाभ घेऊ शकणार नाही. कसं असते ते स्टेपमध्ये पैसे असतात. जी लोअर एक्झाम असते पोलीस भरती, आर्मी, जर तुम्ही हा स्टायफंड घेतला त्याच्यानंतर तुम्ही वरचा घेऊ शकता, म्हणजे बँकिंगचा घेऊ शकता, SSCचा घेऊ शकता. त्याच्यानंतर हा पण घेतला, SSCचा पण घेतला, त्याच्यानंतर MPSCचा घेऊ शकता, MPSCचा, राज्यसेवाचा घेऊ शकता, त्याच्यानंतर UPSCचा घेऊ शकता. जर तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्येच म्हणा की कशात बी तुम्ही डायरेक्ट UPSCचा घेतलं, तर याच्यानंतर तुम्ही याच्या खालचे कोणताच स्टायफंड याच्यानंतर तुम्ही घेऊ शकणार नाही. त्याच्यामुळं जे तुम्हाला निवडायचं असेल ते व्यवस्थित विचार करून निवडा. सपोज तुम्हाला MPSCचा बी तुम्ही पात्र झाले MPSCसाठी आणि UPSCसाठी पण झाले, तर दोन्हीपैकी एक तुम्हाला चॉईस करायचं असेल तर तुम्ही MPSC चॉईस करू शकता, कारण की तुम्ही नेक्स्ट अटेम्प्टमध्ये UPSCचे पैसे काय म्हणता येईल त्याला, स्टायफंडचा लाभ घेऊ शकता. जर सपोज ह्याच वर्षी तुम्ही UPSC जर घेतलं तर मागचे
खालचे कोणतेच एक्झामचे तुम्हाला स्टायफंड मिळणार नाही. ठीक आहे, तुम्हाला समजलं असेल. हा छोटा म्हणजे बऱ्याचशा विद्यार्थी माहीत नसते, ते नवीन नवीन असतं, त्याच्यामुळे मी इथंच क्लिअर करून दे एक डाऊट. ठीक आहे, प्रोसेस जर आपलं सांगायचं झालं तर रिझल्ट, नंतर तुमचं इन्स्टिट्यूट प्रिफरन्स, नंतर तुमचं जो इन्स्टिट्यूट तुम्हाला भेटेल फर्स्ट प्रिफरन्सवाला, तिच्यात तिथे जाऊन तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि स्टायफंड तुम्हाला त्याच्यानंतर मिळायला सुरू होतील. स्टायफंडचा जर एक अंदाज वर्तवला आपण की कधीपर्यंत येऊ शकतं, तर पकडून चला जानेवारीमध्ये तुमचं सगळ्या गोष्टी क्लिअर होतील हेपर्यंत डॉक्युमेंट सर्व गोष्टी. आणि स्टायफंड पहिला जो मंथ असते, मंथली स्टायफंड भेटते तुम्हाला माहिती आहे, पण पहिला मंथचं थोडं लेट भेटत असते. पहिल्या मंथला लगभग 2 महिने लागू शकतात तुम्हाला स्टायफंड येण्यासाठी. ठीक आहे, तर आय थिंक तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील प्रोसेसच्या. ठीक आहे, आता त्याच्यानंतर येते की कट ऑफ. मागचा व्हिडिओ जर कोणी बघितला नसेल व्यवस्थित, मी डिटेलमध्ये 22 मिनिटाचा व्हिडिओ येतो, व्यवस्थित सर्व गोष्टी समजून सांगितल्या आहेत. बट ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो आहे शॉर्टमध्ये की कट ऑफचा काय तुमचं असू शकते अंदाजा. ठीक आहे, तर कट ऑफ बघण्यासाठी मी आधी पण सांगितलं आहे की तुमचा जो कट ऑफ असते बार्टीचा जो लागणार ह्या वर्षी, तुम्हाला कोणीच परफेक्टली सांगू शकत नाही. जे पण सांगत असेल परफेक्ट आकडे तो त्याचा अंदाजच असेल. कारण की तुम्ही पहा ना की बार्टीच्या ह्या वर्षी जागा किती आहे, मागच्या वर्षीपेक्षा माहीत नाही आहे. पेपर मागच्या वर्षीपेक्षा हार्ड आहे. मग जर जागा तेवढ्याच असत्या मागच्या वर्षी एवढ्या, ठीक आहे, तर तुमचा कट ऑफ डेफिनेटली कमी गेला असता. कारण की पेपरची लेवड भैया मागच्या वर्षीपेक्षा खूप हार्ड आलेला पेपर. ठीक आहे, आणि एक फॅक्टर हे पण असते की दरवर्षी कॉम्पिटिशन वाढत जाते. पोरं मागच्या वर्षी जास्त अवेअर नव्हते पार्टीबद्दल, पण पोरांना भैया 60-60 हजार का पैसे भेटलेत. त्याच्यानंतर पोरं एवढे अवेअर झाले की जास्त पोरांनी मागच्या वर्षी कम्पेअरमध्ये ह्या वर्षी जास्त पोरांनी फॉर्म भरला. त्याच्यामुळे हे बी कट ऑफवर इफेक्ट पाडू शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे कट ऑफ डिसाईड करणं म्हणजे हे लय काय म्हणता येईल त्याला डिफिकल्ट गोष्ट आहे. ठीक आहे, पण एक कट ऑफचं जर एक अंदाज असतेच ना आपलं, की कोणत्याही गोष्टीचा एक आपण अंदाज बांधून आपण पुढचे एक समजू शकतो की आपलं कितीपर्यंत लागला होता बा, एक डायरेक्शन भेटते आपल्याला. त्याच्यामुळे आपण प्रिवियस इयरचा कट ऑफ जो असते तो कधी बी आपला फायदेशीर ठरते. त्याच्यामुळे मी प्रिवियस इयरचा कट ऑफ मागच्या व्हिडिओमध्ये बी सांगितलं होतं तुम्हाला. आता हा व्हिडिओ तुम्ही स्टॉप करून व्यवस्थित बघू शकता. हा कट ऑफ कोणाचा आहे? हा कट ऑफ फक्त बार्टीचा आहे. कारण की तुमचा एक्झाम बार्टीनं घेतलेला आहे सर्व संस्थेचा, आणि बार्टी शिवाय कोणाचाच कट ऑफ अवेलेबल नाही. महाज्योती, टार्टी कोणाचाच कट ऑफ अवेलेबल नाही. तर तुम्ही ह्या कट ऑफला रेफरन्स मानून तुमचा कट ऑफ बघू शकता. रेफरन्स म्हणजे कसा, बार्टीचा जो कट ऑफ आहे त्यापेक्षा टार्टी आणि आरटीचा थोडा कमी जाते. टार्टीचा जास्त कमी जाते, आरटीचा थोडा कमी जाते. थोडा म्हणजे आता पकडून चला पोलीस भरतीचा 54 गेलेला होता. ठीक आहे, बार्टीचा. तर टार्टीचा किती जाईल? 54 गेलेला होता बार्टीचा, तर टार्टीचा पकडून चला 10 मार्क्स कमी, 10 ते 8 मार्क्स, 8 ते 10 मार्क्स कमी जातो टार्टीचा. आणि आरटीचा त्याच्यापेक्षा पण म्हणजे टार्टीपेक्षा थोडा जास्त. आणि महाज्योती आणि सारथीचा भैया हाय कट ऑफ पाहायला मिळते तुम्हाला, कारण की कॅटेगरी जास्त आहे त्याच्यात आणि कॉम्पिटिशन त्यात जास्त असते बार्टीपेक्षा. ठीक आहे, आता तुम्ही व्यवस्थित बघू शकता. हे फक्त पोलीस भरतीचे ते होतं, ते मार्क्स होते, आणि MPSC राज्यसेवा UPSC त्यामध्ये पर्सेंटाईल होतं. पर्सेंटाईलचं मी मागच्या व्हिडिओमध्ये बी एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला. त्याच्यामुळे तुम्हाला पर्सेंटाईलमध्ये मार्क्सचं घेणदेणच नसते. तुम्हाला मार्क्स किती आहे काय, फक्त तुम्ही सपोज 10 जागा आहे तर तुमचे पहिले जे 10% पोर असेल, 10% पोरात तुम्हाला येणे, 10% पोरात येणे म्हणजे तुमची पर्सेंटाईल 90 असली पाहिजे. पर्सेंटाईलचा सरळ अर्थ असते. कट ऑफ बघू शकता तुम्ही. हा कट ऑफ आहे तुमचा 79वर मागच्या वर्षी गेलता बार्टीचा. तर 79 पर्सेंटाईल म्हणजे 79% पोरं तुमच्या खाली आहेत. याचा सरळ हा अर्थ होते. त्याच्यामुळे MPSCचा राज्यसेवेचा कट ऑफ UPSCचा कट ऑफ सांगणं एवढं सोपं नाही. पण हे तुम्ही बघून एक अंदाज लावू शकता. ठीक आहे, हे व्हिडिओ पॉज करून तुम्ही बघू शकता. आणि हा MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सीचा कट ऑफ होता. ठीक आहे, तर आय थिंक तुमच्या सगळ्या गोष्टी जवळपास क्लिअर झालेल्याच असतील. आणि अजून पण ज्यांना काही डाऊट राहत असतील तर आपले कमेंट बॉक्स आहेच, आणि कमेंटमध्ये तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांचे मार्क्स पाहू शकता. आणि लागलं तर मी एक व्हिडिओ फक्त मार्क्सवरती टाकेल की पोरांना किती मार्क्स आहे सर भैया, की एक पोरांना किती मार्क्स आहे आपल्याला समजू शकतं ना, जास्त मार्क्स आहे का, कमी मार्क्स आहे का, ॲव्हरेज मार्क्स आहे. जर कट ऑफचं जर तुम्ही म्हटलं, जर एखादा जो ॲव्हरेज मार्क्स असतात पोरायचे, ॲव्हरेजपेक्षा तुम्हाला जास्त 5-10 मार्क जास्त आहे. आता तुम्ही आजूबाजूला विचारून तुम्हाला समजू शकता ना पोरांना किती मार्क जास्त आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्हाला जास्त आहे तर तुमचं डेफिनेटली सिलेक्शन होणार आहे तिथं. ॲव्हरेज मार्क्स जे असतात ना, ॲव्हरेज मार्क्समध्ये सगळ्यात जास्त पोरं ॲव्हरेज मार्कमध्ये असतात.
पण त्याच्यापेक्षा तुम्हाला 7-8 मार्क म्हणा काहीतरी जास्त आहे तर तुम्ही फायनल कट ऑफच्या चान्सेसमध्ये आहे भैया. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बार्टीसाठी सगळ्या गोष्टी लास्टपर्यंत जे अपडेट येतील ते चॅनलवरती येणार आहे. ठीक आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत भैया जय हिंद, जय महाराष्ट्र.